हाय हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. मी गणपती बाप्पासाठी मोतीचूरचे मोदक बनवलेले आणि खूपच म्हणजे हे केले होते. मला वाटतं 150-200 तरी झाले असतील. तर तुम्हाला बघा आता कसे छान वाटतात आणि या खायला सगळे. आणि हे माझे बाप्पा मी बसवलेले कसे वाटतात नक्की सांगा. आम्ही हाच गणपती आणतो, दगडूशेठ बाप्पा आणतो आम्ही घरी कायम. कसे वाटतात माझे बाप्पा नक्की सांगा. आणि हा छोटू गणपती पण आम्ही बाप्पा बसवतोच आम्ही. ते कायम आम्ही ते बसवलेलं, म्हणजे असं काही नाही नवसाच वगैरे, पण कायम बसवतो. ते आता प्रथा आमची चालूच राहणार पिढ्यानपिढे, की हा गणपती बाप्पा बसवायचा आपल्याला दुसऱ्या गणपती बाप्पाबरोबर. आणि ते मी काल जास्वंदाचं फूल आणलेलं, ते हे होतं, ते बाप्पाच्या हातात दिलेलं. कसं वाटतंय नक्की सांगा. आणि मोतीचूरचे जी बुंदी असते ती मी विकत आणली होती आणि घरामध्ये मोदक आणि लाडू बनवले होते. तर नंतर तो घरातला गणपती बसवल्यानंतर आम्ही आमच्या खाली बिल्डिंगचा मंडळाचा गणपती बाप्पा होते ते बसवायला गेलेलो. हे फटांगड्याची माळ लावलेली होती बघा केवढी मोठी. नंतर हे बाप्पा बसवल्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर घरी जाऊन मोदक वगैरे बनवले. पण त्याचं शूटच नाही केलं मी. मोतीचूरचे लाडूचे आणि मोदकचे ते शूट केलेलं आहे. आणि चकली वगैरे बनवलेली माझ्या मुलीला पाहिजे होती, तर ती चकली एक बनवलेली होती. तर बघा माझी मम्मी कशी बनवते, माझ्या मम्मीची पद्धत कशी आहे. छान होते हे पण बाप्पा, मस्त बसवलेले होते. हे पातेलं घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि साखर टाकलेली होती आणि त्याला विरघळत असतोपर्यंत त्याला ते बोलतात ना अशी तार आली पाहिजे असं करत होती माझी मम्मी. मी कधी बनवलेलं नाही असं हे चासणीवालं, म्हणजे पाण्यात तसं साखर वगैरे टाकून, म्हणजे का तर गोडच खात नाही कोण आमच्या घरात, त्यामुळे हे बनवायचं हेच नाही. कधी जर पाहिजे असेल तर पावशेर अर्धा किलोच विकत आणायचं. जास्त असं कोणच खात नाही. चहा वगैरे पण नाही बनत आमच्या घरामध्ये, त्यामुळे असं कधी फेस्टिवलला जसं बनवलं तर ते पण थोडंच सगळ्यांना हे करतो. नंतर हे चकलीचं पीठ माझ्या आईने वाफ काढायला ठेवलेलं कढईमध्ये. ते पूर्ण असं दगडागत होतं ना वाफ काढले की एक 5-10 मिनटाची, हे कपड्यामध्ये. ही कोणाकोणाला पद्धत माहिती आहे नक्की सांगा. आणि ही चकली खूप छान बनते. पाणी आहे का बघते माझी मम्मी, सुकलं का. नंतर ते हे होतंच ते पाण्याचं जरा, पण ते पूर्ण हे होतं दगडागत, परत त्याला चाळायचं असतं. ह्याला पण ते हलवत होते. हे पातेलं घासून वगैरे घेतलेलं आहे, पण एकदा ते आतमध्ये पाण्याचं हे झालं की ते तसं दिसतंच. नंतर हे ड्रायफ्रूट वगैरे कापले होते, हे होते काजू आणि बदाम. ते तार येते का माझी मम्मी बघत होती. नवरात्र चालू झाले तरी माझे गणपतीचे ब्लॉग येतात, सॉरी बरं का. आणि कसे चालले तुमचे उपवास वगैरे? हे बघा, हे करून बघते असं झालं हे घट्ट, आता बाजूला आता थंड करायला ठेवेल. आणि नवरात्रीचे उपवास सगळेच करतात. कोण उठता बसता करतं, कोण संध्याकाळी जेवतं, कोण 9 दिवस पूर्ण फ्रूट वगैरे खिचडी वगैरे तिखट खाऊन करतात, कोण असंच नुसतं फ्रूट वगैरे पण करतात. आणि अष्टमीला आणि नवमीला सोडतात कोण कोण, कोण कोण दसऱ्याला सोडतात. माझा पण आहे 9 दिवस, पण मी ज्यूस आणि फ्रूट वगैरे असंच. पण पहिलं तर नुसतं लिक्विडवरच असं हे होतं, म्हणजे नारळ पाणी किंवा असं ज्यूस वगैरे, घरात कॉफी वगैरे अशीच बनवायची, दूध. हे ते तार आली होती तर त्याच्यामध्ये हे मोतीचूरचं बुंदी टाकलेली आता. हे बघा, ह्याला आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये इलायची पावडर पण टाकायची आहे. मी मुलींना जेवायला घालते, कन्यांना, आणि मग माझा उपवास सोडते मी. हे पूर्ण असं हे करून घेते मिक्स आता. आईच्या हातचं काही वेगळंच लागतं आहे की नाही. बनवते.
आता यूट्यूबवर बघून सगळे हे करतात, पण आईने जे बनवलेलं असतं त्याची टेस्ट काय वेगळीच असते. खूप छान लागतं. आणि मोतीचूरची बारीक बुंदी असल्यामुळे त्याचे लाडू किंवा मोदक एवढे सुंदर बनतात, मस्तच बनतात. आणि खाली मला प्रसाद द्यायचा होता ना बिल्डिंगमध्ये बाप्पासाठी, तर त्यासाठी म्हटलं घरामध्ये पण हे करायचं आणि बाहेर ते खालच्या पण मंडळासाठी हे करायचं म्हटलं. हे आता ड्रायफ्रूट टाकलं त्याच्यामध्ये. मस्त असं हे झालं आहे, सगळं व्यवस्थित सगळीकडे लागून गेलं आहे, आता एकदम छान झालं आहे. हे बघा, हे आता थोडं पाणी हे झालं की हे करा, किती सुंदर वाटतं ना. असं वाटतं ते असंच घ्यायला चम्मचने खायला डिशमध्ये. खूप छान बनलं होतं. नाही जास्त गोड ना जास्त हे असं कमी गोड, छान असं मिडियम बनवलेलं होतं, जसं पाहिजे तसं. का तर मी जास्त गोड म्हणजे आमच्या घरात कोणच खात नाही, असं नाही की काय आहे म्हणजे असं प्रॉब्लेम नाही, असं कोणालाच काय नाही, पण नाहीत खात गोड असं. असं हे इलायची पावडर वगैरे टाकते. छान पावडर बनते ह्याची, जरूर पण नसते त्याची चाळायची वगैरे. हे आता हे करते, मिक्स करायला. माझी मम्मी पण सगळं हे करून घेते व्यवस्थित. दाताखाली नाही यावं म्हणून. ते लाडू बांधत होते, नंतर मला हा मोदकचा मोल्ड दिसला होता साचा, तर म्हटलं हे करून बघता, ते छान बनले होते. मग माझ्या मुलीने सगळे बनवले होते. कितीतरी वेळ, ते छोटा असल्यामुळे किती वेळ गेला तिला मोदक बनवायला. भरपूर वेळ जातो याच्यात मोदक बनवायला, छोटा मोल्ड असला की. हे बघा, पण एवढे सुंदर झाले होते ना, सर्वांना आवडले होते, मस्तच झाले होते मोतीचूरचे मोदक. आणि आपले गणपती बाप्पाचे दिवस जे असतात 10 दिवस, ते असे वाटतात की दिवाळीपेक्षा बी एवढे हे वाटतात ना, किती सगळीकडे लायटिंग वगैरे घरामध्ये, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे, इतकं सुंदर वाटतं. हे तीळ होते, ते अजवाईन होतं, तिखट मसाला पावडर होता आणि चकलीचा मसाला होता, तो आता हे करते. आणि मीठ त्याच्यामध्ये मिक्स करायला. आता हे आता ते थंड करून झालेलं आहे, तर आता हे असं हे फोडते बघा चाळणीने, गुठळ्या नाही राहाव्या म्हणून. हे बघा, पूर्ण पीठ हे करून घेते सगळं. आता ते मोदक करायला दिले माझ्या मुलगीला. हे बघा कसं दगडगत झालं आहे ना. खूपच छान झालं होतं ह्या चकल्या. लहानपणी आई बनवायची तर नुसतं बघायचो की कशी बनवते कशी. आता समोरासमोर म्हणजे आम्ही अहमदाबादला असतो, दिवाळीला कधीतरी तिकडे जातो आणि आईकडे कधी जाणंच होत नाही. दिवाळीला कसं यात्रा वगैरे तुळशीबारशीला असते ना, तेव्हा जायचं व्हायचं, मग ती बनवून ठेवायची, तेव्हा हे करायचं. पण असं समोरासमोर पहिल्यांदा आता खूप दिवसांनी पाहिलं तिला. हे पीठ म्हणून परत चकलीचं हे केलं होतं. हे बघा चकली तयार. एवढी सुंदर झाली होती ना, तिखट तिखट मस्त झाली होती. हे बघा, या खायला सगळेजण. कसं लाडूचं करून चकल्या परत करायला घेतल्या तिने. कसं ना, आई ते आईच असते. हे झालं आपला प्रसाद रेडी. आता एक थोडा खाली नेणार आहे, थोडा इथे हे करणार आहे. या सर्वजण खायला. गणपती बाप्पा मोरया. हे ह्याच्यामध्ये काढले होते सगळे. आहेत का मस्त, किती सुंदर दिसतात ना. याचे लाडू बनवत होते, पण म्हटलं मोदक बनव. कसे वाटले नक्की सांगा. बाय.